हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. आपले आतापर्यंत 12 श्लोक झालेले आहेत आणि 6व्या श्लोकापासून ध्रुव महाराज भगवंतांना प्रार्थना अर्पण करत आहेत आणि भगवंतांनी त्यांच्या मस्तकाला स्वतःचा शंख लावल्यामुळे त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. सगळ्या वैदिक शास्त्रांचं निष्कर्ष सार त्यांना मिळाल्यामुळे ते खूप सुंदर सुंदर प्रार्थना करीत आहेत. आणि आता 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी प्रार्थना केल्या. 11व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं, हे भगवंता मला काय हवा, दिव्य जे तुमचे भक्त आहेत, महान भक्त जे सदैव तुमच्या भक्तीमध्ये मग्न आहेत, त्यांचा मला संग हवाय अशी प्रार्थना केली. नंतर 12 मध्ये सांगितलं की असे जे भक्त आहेत ते कसे आहेत, तुमच्या भक्तीमध्ये इतके मग्न असतात की त्यांना बाकी कसलेही काय होत नाही, शारीरिक नाती संबंधांवर ते फारसे आसक्त राहत नाहीत वगैरे, हे सगळं सांगितलं 12 मध्ये. ठीक आहे, आठवत आहे थोडं. 13वा वाचूया आपण. तर प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण जे वाचनाचा प्रयत्न करतो ते आपल्याला हे कळेल. श्लोक क्रमांक 13 भाषांतर. ध्रुव महाराज भगवंतांना प्रार्थना करतायत. हे प्रभो, हे परम अजन्मा, म्हणजे काय, हे भगवंता कसे आहात, तुम्ही परम आहात, परमश्रेष्ठ आहात आणि अजन्मा आहात. काय आहे, तुम्हाला कोणी जन्म दिलेला नाही, तुम्ही स्वतः आहात पहिल्यापासूनच, अनादी, तुमच्या आधी काही नाही, तुम्ही आधी आहात. मी जाणतो की काय काय, मला आता सगळं ज्ञान झालंय त्याबद्दल सांगतायत की मी जाणतो की पशु, वृक्ष, पक्षी, सरपटणारे प्राणी, देवता आणि मनुष्य यांसारखे जीव अखिल भौतिक शक्तीने निर्माण केलेल्या विश्वभरात पसरलेले आहेत. काय काय मी जाणलं, ही जी अख्खी भौतिक संपूर्ण भौतिक हे जे आहे, सगळ्या भौतिक या जगतामध्ये हे सगळे जीव आहेत ते काय आहेत, भौतिक शक्तीने प्रकट झालेले आहेत. आणि ही भौतिक शक्ती कोणाची आहे, तुमची आहे. कोण झालेत, पशु झालेत, वृक्ष, पक्षी, सरपटणारे प्राणी, देवता, मनुष्य, हे सगळे काय आहेत, जीव आहेत. देवता पण काय आहेत, जीवच आहेत. आणि मी हेही जाणतो की ते काही वेळा प्रकट तर काही वेळा अप्रकट होत असतात. कोण ते, म्हणजे कोण, हे सगळे जीव आहेत. ते काय असतात, काही वेळा जन्म घेतात म्हणजे प्रकट होतात, मृत्यू पावला म्हणजे काय, अप्रकट होतात असं दिलंय. काही वेळा प्रकट होतात, काही वेळा अप्रकट होतात. परंतु आता तुम्हाला पाहत आहे त्यासारखे सर्वश्रेष्ठ रूप मी कधीही अनुभवले नाही. काय आहे, मी इतकं सगळं म्हणजे पाहिलंय, मला माहिती आहे, पण काय आहे, तुमचं जे रूप आहे असं सर्वश्रेष्ठ रूप कधीच कुठेच मी अनुभवलेलं नाहीये. या रूपाने सर्व प्रकारचे युक्तिवाद संपुष्टात आणले आहेत. म्हणजे प्रत्येक जण, अनेक लोक काय करत असतात, वेगवेगळी युक्ती लावत असतात, की तर्क करत असतात की भगवंत असे असतील, भगवंत तसे असतील. पण माझ्या समोर आता साक्षात तुम्ही उभे आहात, त्यामुळे काय आहे, तुमचं सर्वश्रेष्ठ रूप मी आता पाहत आहे. तात्पर्य, भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मी स्वतःला अखिल विश्वामध्ये विस्तारित केले आहे आणि जरी सर्व काही माझ्यावर आश्रित असले मी त्यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. भगवंत भगवद्गीतेत हे सांगतात. काय सांगतायत की पूर्ण हे सगळं ब्रह्मांड काय आहे, भगवंतांनी तयार केलंय, बरोबर. आणि ते काय आहे, मी स्वतःला या अखिल विश्वामध्ये विस्तारित केलेलं आहे. म्हणजे काय, भगवंत काय आहेत, भगवंतांच्या शक्तीद्वारे काय आहेत, सगळी कार्य भगवंतांची चाललेली आहेत. सगळे भगवंतांवर आश्रित आहेत. पण भगवंत कसे आहेत, अलिप्त आहेत. भगवंत कशातही आसक्त नाही, अडकून नाहीत आणि पूर्णपणे वेगळे आहेत त्यातनं. कसं ते प्रभुपाद पुढे समजावतात. याच संकल्पनेचा ध्रुव महाराजांनी येथे पुनरुच्चार केलेला आहे. ते म्हणतात, भगवंतांचे दिव्य रूप पाहण्यापूर्वी त्यांनी केवळ
विविध भौतिक रूपांचाच अनुभव घेतला होता. काय आहे, भगवंतांचं दिव्य रूप पाहण्याआधी त्यांनी काय पाहिलं होतं? फक्त काही भौतिक रूप पाहिली होती. कोणती रूप पाहिली होती? जी 84 लक्ष प्रकारची असतात ना. कशा कशात असतात? जलचर असतात. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. नंतर काय? पक्षी, आकाशात उडणारे. मग पशु, असे सगळे. तर ह्याचा एक श्लोक आहे पद्मपुराणातला. तर तो मी जरा तुम्हाला 1 मिनिट सांगते. 84 लक्ष कसे आहेत ते. तर श्लोक आहे, जलज नवलक्षाणी. म्हणजे काय? लक्षाणी म्हणजे लक्ष. 9 लक्ष काय आहेत? जलज, जे पाण्यात जन्मलेत आणि पाण्यात फिरतात. ते काय आहेत? पाण्यात राहतात ते 9 आहे. मग स्थावर लक्ष 20. 20 म्हणजे 20. 20 लक्ष काय आहे? स्थावर. स्थावर म्हणजे काय? जे हलत नाहीत असे जीव, म्हणजे काय? वृक्ष. जी झाडं, वनस्पतीचे हे किती आहेत? योनी 20 लक्ष आहे. मग कृमयो रुद्र संख्याक. संख्याक म्हणजे संख्या आहे. रुद्र इतकी संख्या आहे. रुद्र म्हणजे काय? किती रुद्र पाहिले आपण? भागवतांच्या 3.12 जो वाचला, 3रा स्कंद आणि 12वा अध्याय, त्यात किती रुद्र किती असतात? रुद्र प्रकट झाले आणि मग 11 रुद्र ना राहायला ठिकाणं दिलं, 11 पत्नी दिल्या. आठवतं का सगळं ते? त्यामुळे दिले इथे कृमयो रुद्र संख्याक, म्हणजे कृमींची किती संख्या आहे? 11 लक्ष. असे कृमीमध्ये काय येतं? सगळे किडे मकोडे, नंतर सरपटणारे सगळे जीव, हे सगळे किड्यांमध्ये येतात. मग पक्षीणाम दशलक्षणम. पक्षी किती आहेत? 10 लक्ष. 10 लक्ष पक्षी आहेत. म्हणजे काय आहेत? झाडं आहेत 20 लाख आणि पक्षी आहेत 10 लाख. 10 लाख योनी आहेत अशा, 10 लाख प्रकार. मग पुढे दिलंय त्रिंशल लक्ष आणि पशव. पशव म्हणजे पशु आहेत. त्रिंशल म्हणजे 30 लक्षाणी, 30 लाख पशु आहेत. आणि मग पुढे दिलंय चतुर्लक्ष आणि मानव. मानव किती आहेत? 4 लाख. म्हणजे असं सोप्या रीतीने लक्षात ठेवायचं असेल तर आपण असं लक्षात ठेवू शकतो. 10 लाख पक्षी आहेत. ते 10 लाख पक्षी 20 लाख वृक्षांवर बसतात. असं करून लक्षात ठेवू शकतो. 10 लाख पक्षी 20 लाख वृक्षांवर बसले, हे झालं. मग 30 लाख पशु. 30, 20 आणि 10 हे किती झाले? एकूण 60. 10 पक्षी, 20 वृक्ष आणि 30 पशु, हे झाले 60. मग 9 जलचर आहेत आणि 11 सरपटणारे आहेत. 11 आणि 9 परत 20 झाले. आधीचे 60 आणि हे 20 झाले 80 आणि 4 लाख मानव. परत एकदा सांगते, 10 लाख पक्षी, 20 लाख झाडं, 30 लाख पशु, 11 लाख सरपटणारे, 9 लाख जलचर आणि 4 लाख मानव. असे सगळं मिळालं तर 84 लाख योनी होतात. ठीक आहे. तर आता मानवांमध्येच बाकी सगळे हे देवता वगैरे सगळे गंधर्व सगळं ते मानवच्याच याच्यात येतो. तर इथे दिलाय म्हणून ध्रुव महाराज म्हणतात की ही, म्हणजे प्रभुपाद इथे समजवत आहेत की आतापर्यंत काय पाहिलं होतं त्यांनी, ध्रुवांनी भौतिक रूपच पाहिली होती वेगवेगळी. ती रूपे एकूण 84 लाख प्रकारची असून त्यांमध्ये जलचर, पक्षी, पशु इत्यादींचा समावेश आहे. ते आपण बघितलं आता. वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य जोपर्यंत भक्तिमय सेवा करीत नाही तोपर्यंत भगवंतांचे मूळ स्वरूप जाणू शकत नाही. आता ध्रुव का पाहू शकले? कारण काय त्यांनी भक्तिमय सेवा केली, त्याला ज्ञान प्राप्त झालं भक्ती पूर्ण झाल्यामुळे, आणि मग हे त्यांना दिसलं. याची पुष्टी भगवद्गीतेत 18.55 मध्ये अगदी शेवटच्या अध्यायात भगवंत काय म्हणतात? भक्त्या माम अभिजानाती. भक्त्या माम अभिजानाती म्हणजे काय? भक्त्या म्हणजे काय? विशुद्ध भक्तीने. माम म्हणजे मला, आणि अभिजानंती म्हणजे काय? मनुष्य मला जाणू शकतो. हे प्रभुपाद सांगतात.
इथे भगवद्गीतेची पुष्टी देऊन की परमपुरुष असणाऱ्या परमसत्याचे वास्तविक ज्ञान भक्तिमय सेवेच्या मार्गाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने प्राप्त करता येत नाही. भगवंतांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर केवळ भक्ती मार्गच हा एक आहे. हे क्लिअर झालं. पुढच्या पॅरेग्राफला जाऊया. ध्रुव महाराज येथे आपल्या पूर्वीच्या ज्ञानस्तराची, पूर्वीच्या म्हणजे त्यांनी जे मधुबनला आले ते त्याच्या आधीचं जे ज्ञानस्तर आहे किंवा तपश्चर्या सुरू केली त्याच्या आधीचा ध्यानस्तर आणि आता भगवंतांच्या उपस्थितीनंतर प्राप्त झालेल्या परिपूर्ण ज्ञानस्तराची तुलना करतात. आधी काय मला ज्ञान होतं आणि आता किती भगवंतांनी दिलेलं जे परिपूर्ण ज्ञान आहे त्या दोन्ही स्तरांची, त्या दोन्हीची तुलना करतात. सेवा करणे ही जीवाची मूळ स्थिती आहे. या शब्दाचं या वाक्याचं काय हे आहे, एक नेहमी आपण बोलतो भगवंतांची सेवा करणे ही जीवाची मूळ स्थिती आहे. जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास. कृष्णेर म्हणजे कृष्णाचा, नित्यदास कोण आहे, जीव. म्हणजे स्वरूप म्हणजे काय, मूळ स्थिती काय आहे, सेवा करणं. तो भगवंतांना जाणून घेण्याच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत काय करेल, जीवाची स्थिती काय आहे, भगवंतांची सेवा करणं. पण जिथपर्यंत काय आहे त्याला तो भगवान इथे आलाय, तो या भूलोकावर आलाय, भगवंतांना तो विसरलेला आहे. मग जिथपर्यंत तो भगवंतांना जाणून घेण्याच्या स्तरावर येत नाही त्यापर्यंत त्याला माहितीच नाही काय की मी भगवंतांचा नित्यदास आहे. पण सेवा करायची तो शरीर त्याची स्वरूप स्थिती आहे, त्याचा स्वभाव आहे सेवा करणं. म्हणून तो कोणाकोणाची सेवा करतो, वृक्ष, सरपटणारे प्राणी, पशु, मनुष्य, देवता इत्यादी विविध प्रकारच्या रूपांची सेवा करीत राहतो. प्रपाद उदाहरण देत आहे इथे. आपण अनुभवू शकतो की एक मनुष्य कुत्र्याची सेवा करीत आहे, दुसरा वृक्षवेलींची, तिसरा देवी देवतांची, चौथा मानवतेची किंवा कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची, बॉसची सेवा करीत आहे. म्हणजे काय आहे, कोणाची ना कोणाची मनुष्य सेवा करत असतोच. तर एखादा म्हटला की मी तर नोकरीच करत नाही, मला बॉस नाही, मी माझ्या मनाचा राजा, बरोबर. तर असा जो मनाचा राजा स्वतःला म्हणतो आणि त्याला जर राग येतो ना कधी, तेव्हा आपण त्याला दाखवू शकतो की तू कोणाचा नोकर आहेस, तुझ्या रागाचा नोकर आहेस, इंद्रियांचा नोकर आहेस तू. अहंकार तुला येतो म्हणजे काय आहे, तू नोकर आहेस, बरोबर. आपण अनुभवू शकतो की एक मनुष्य हे झालं आपला. परंतु भगवान श्रीकृष्णांची सेवा मात्र कोणीच करीत नाही. सगळेजण काय आहे, इतर सगळे कसली कसली सेवा करत राहतात, पण जीवनाचं ध्येय काय आहे, भगवंतांची सेवा करणं हे कोणीच करत नाही. साधारण मनुष्यांव्यतिरिक्त अगदी आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत असलेले लोकही फार तर विराट रूपाच्या सेवेत मग्न होतात अथवा भगवंतांचे मूळ स्वरूप जाणून घेण्यात असमर्थ असल्याने ध्यानाद्वारे शून्यवादाची उपासना करतात. जे भक्ती नाही करत ते काय करतात, आपल्या तर्कानुसार कशावर तरी ध्यान करत राहतात. काय करतात ते, एक तर विराट रूपाची जी संकल्पना मांडली आहे वेदांमध्ये त्याची सेवा करतात मनातल्या मनात. नंतर दुसरं काय करतात, ध्यान करत राहतात आणि शून्य आहे, शून्यावर ध्यान करा म्हणतात. मनातले सगळे विचार काढून टाका आणि मनातले सगळे विचार काढून टाका असा विचार ते मनाला सांगतात. म्हणजे मनात हा विचार आहेच ना की सगळे विचार काढायचे, म्हणजे सगळे विचार निघत नाहीत, एक विचार राहतोच परत. त्यामुळे अशा तऱ्हेने काय करत राहतात, हे इकडे तिकडे आपल्या तर्काने कार्य करत राहतात. तथापि ध्रुव महाराजांना भगवंतांचा आशीर्वाद मिळाला होता. भगवंतांनी जेव्हा आपल्या शंखाने ध्रुव महाराजांच्या कपाळाला स्पर्श केला होता तेव्हा ध्रुव महाराजांच्या अंतःकरणात सत्यज्ञानाचा उदय झाला. सत्यज्ञान, परमसत्याचा उदय झाला. परमसत्य म्हणजे भगवंत आणि भगवंताविषयीचं ज्ञान, त्याचा उदय झाला. आणि ते म्हणजे कोण, ध्रुव महाराज दिव्य भगवत स्वरूप जाणू शकले. त्यांनी जाणलं भगवंतांचं रूप, भगवत रूप जाणू शकले. ध्रुव महाराज येथे मान्य करतात की आपण केवळ अज्ञानीच आहोत असे नव्हे,
तर वयाने देखील एक साधारण बालकच आहोत. भगवंतांनी आपला शंख ध्रुव महाराजांच्या मस्तकावर टेकवला आणि त्यांना आशीर्वाद दिले. यास्तव म्हणजे म्हणूनच हे निश्चित होते की भगवत कृपा प्राप्त झाल्याविना एखादे अज्ञानी बालक परमश्रेष्ठ भगवंताचे रूप जाणूच शकले नसते. म्हणजे ध्रुव महाराज 5व्या वर्षी इतके ज्ञानी प्रार्थना का बरं करतायत? कारण त्यांना भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. 14व्या श्लोकाला जायचं पुढे. काही शंका? 14वा श्लोक भाषांतर. प्रिय प्रभो, हे भगवंता काय आहेत? तुम्ही मला प्रिय आहात. प्रत्येक कल्पाच्या अंती परम भगवान श्री गर्भोदकशाही विष्णू या विश्वामध्ये प्रकट झालेल्या अखिल अभिव्यक्तीचा आपल्या उदरामध्ये लय करवितात. आता जो हा श्लोक होतो ना, एकच मिनिट हा, म्हणजे ब्रह्मसंहिता. ठीक आहे. ओके. तर इथे काय दिलंय? प्रत्येक कल्पाच्या अंती परम भगवान गर्भोदकशाही विष्णू. आता गर्भोदकशाही विष्णू आहे, तर गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभी कमळातनं कमळ निघतं, म्हणजे नाभीतनं कमळ निघतं, बरोबर. तिथे ब्रह्माजी असतात आणि मग ब्रह्माजी काय करतात? जे कमळाचं देठ आहे, म्हणजे आधी तपस्या करतात, भगवंताने ज्ञान दिलं. तरी बोल मला आहे ना ब्रह्मसंहिता द्या तिकडून लाल कलरची. तर ते काय करतात? ब्रह्माजी प्रकट झाल्यावर भगवंतांच्या ज्ञानाने काय करतात? सृष्टीची निर्मिती त्या कमळाच्या देठात करतात, बरोबर. आणि सर्व जीव वगैरे प्रकट होतात. हे सगळं आपण आधी ब्रह्मसंहितेत बघितलेलं आहे. तर इथे काय दिलेलं आहे की इथे प्रत्येक कल्प म्हणजे जसं हे काळ लोटतो, इथे आहे प्रभुपादाने सगळं सांगितलंय. एक ठराविक काळाच्या नंतर परम भगवान श्री गर्भोदकशाही विष्णू, आता ब्रह्मांड आहेत ना, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये कोण हे शेषनागाच्या सय्येवर पहुडलेले आहेत? गर्भोदकशाही विष्णू. ठीक आहे. आणि मग ते काय करतात? ते पहुडलेत आणि त्यांच्या नाभीवर कमळ आलंय आणि तिथे ब्रह्माजी आहेत. एवढं लक्षात आलं? हे इतकं आहे. हा, मग पुढे त्यांच्या नाभीतून देठ असलेले सुवर्ण कमळ उद्भवते, त्यावर ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते. तुम्ही तेच परम भगवंत असल्याचे मी जाणतो, म्हणून मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. हे सगळं आठवलं ना तुम्हाला? आपण हे आधी शिकलो होतो. ओके. आणखीन एक्सप्लेनेशन प्रभुपाद पुढे तात्पर्यात देत आहेत. ध्रुव महाराजांचे भगवंत विषयक ज्ञान परिपूर्ण आहे. भगवंतांबद्दल सगळं माहिती आहे ध्रुव महाराजांना. प्रभुपाद सांगतात, वेदांमध्ये म्हटले आहे की यस्मिन विज्ञाते सर्वम एव विज्ञातम भवती. म्हणजे काय? भगवंतांच्या दिव्य अहेतुकी कृपेने प्राप्त झालेले ज्ञान इतके परिपूर्ण असते की त्यामुळे भक्ताला भगवंतांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचा परिचय होतो. अभिव्यक्ती म्हणजे भगवंतांचे आणखीन अवतार आहेत, विस्तार आहेत, जे काय आहेत, विविध भगवंतांची रूप आहेत, त्या सगळ्याबद्दल काय होतं? परिपूर्ण ज्ञान भक्ताला होतं. कसं होतं? भगवंतांच्या दिव्य अहेतुकी कृपेने. ठीक आहे. ध्रुव महाराजांसमोर क्षीरोदकशाही विष्णू उपस्थित होते. कोणते विष्णू उपस्थित होते ध्रुव महाराजांसमोर? क्षीरोदकशाही विष्णू. का बरं? कारण ते कशावर ध्यान करत होते? हृदयातल्या परमात्म्यांवर, बरोबर. ते जिथे ज्यावर ध्यान केलं होते तेच प्रकट होतात, म्हणून त्यांनी हृदयातल्या क्षीरोदकशाही विष्णू परमात्म्यावर ध्यान केलं, म्हणून ते त्यांच्या समोर उपस्थित होते. ध्रुव महाराजांना गर्भोदकशाही विष्णू आणि कारणोदकशाही विष्णू म्हणजेच महाविष्णू या दोन अन्य रूपांचेही ज्ञान झाले. बघा, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे 3 पुरुष अवतार आहेत, पहिले कारणोदकशाही विष्णू ज्यांना महाविष्णूही म्हणतात, दुसरे गर्भोदकशाही विष्णू आणि तिसरे क्षीरोदकशाही विष्णू, सर्वांचं ज्ञान त्यांना झालेलं आहे. आणि त्यांच्या समोर क्षीरोदकशाही विष्णू उभे आहेत. जे तर आता प्रभुपाद ब्रह्मसंहितेचं हा श्लोक यस्सेक तो सांगतायत. यस्सेक निश्वसित. एक मिनिट हा, मी तो श्लोक काढते. तुमच्या जवळ पण हे असेल पुस्तक, तर तुम्ही काढू शकता. 48.
सापडला का? हा 48 हे म्हणजे ह्याचा आपला नंबर आहे 21 ना 21. हा तर हा आहे यस्येक निश्वसित कालम अथावलंब्य जीवंती लोम विलजा जगदंड नाथा. तर काय यस्य म्हणजे काय ज्यांच्या भगवंतांच्या काय एक निश्वासित म्हणजे काय एक निश्वास टाकला. हे सगळं कोणाचं आहे? कारणोदकशाही विष्णू पहुडलेत आणि त्यांच्या निश्वास निघाल्यावर काय होतं? कालम म्हणजे त्या वेळात अवलंब्य म्हणजे काय त्यावेळी कोण होता? अवलंब्य आश्रय घेऊन काय येतात? जीवंती जीव सगळे येतात जिवंत राहतात. लोम विलजा लोम अधिक विल अधिक जा म्हणजे काय भगवंतांचे जे हे आहेत रोम छिद्र आहेत त्यातनं काय येतात बाहेर निघणारे काय जगदंड नाथा. जगदंड नाथा म्हणजे हे सगळे जगत अंड आहेत त्यात काय आहेत ब्रह्माजी आहेत आणि इतर सगळे गण आहेत जे सगळे जीव ते काय होतात प्रकट होतात तिकडे. आणि मग विष्णूर महान म्हणजे काय महाविष्णू आहेत स म्हणजे ते य म्हणजे येथे काय करतात यस्य कला विशेष म्हणजे भगवान गोविंदांचे हे सगळे काय आहेत विशेष कला विशेष आहेत म्हणजे अवतारात विस्तारित हे सगळे आहेत असा अर्थ आहे. प्रभुपाद सांगतात सर्व भौतिक विश्वांचा जेव्हा प्रत्येक कल्पाच्या शेवटी अंत होतो तेव्हा शेषनाग या अन्य एका भगवत रूपाच्या शय्येवर पहुडलेल्या भगवान गर्भोदकशाही विष्णूंच्या शरीरामध्ये सर्व काही प्रविष्ट होते. आता बघा दोन प्रकार आहेत. अख्खं ब्रह्मांड जेव्हा परत येतं कारणोदकशाही विष्णू ते कधी येतं? कारणोदकशाही विष्णूने निश्वास टाकला ब्रह्मांड बाहेर निघालं आणि काय झालं परत श्वास घेतला ब्रह्मांड सगळी आत गेली. हा एक प्रकार. दुसरं काय आहे इथे जेव्हा एक एक कल्प होतात वेगळे कल्प म्हणजे एक ठराविक काळ म्हणजे काय ब्रह्मांडामध्ये त्यात ब्रह्मांडांमध्ये काय होतं जेव्हा एक कल्प संपला तेव्हा काय करतं जे शेषशय्येवर गर्भोदकशाही विष्णू पहुडलेत त्या ब्रह्मांडामध्ये त्यात काय होतं जे काही आहे प्रकट त्या विश्वात ते काय होतं ते सगळं गर्भोदकशाही विष्णूंच्या शरीरात प्रविष्ट होतं. ठीक आहे हे लक्षात आलं तुम्हाला? हे सगळं हे डीप ज्ञान आहे सगळं आपण माहिती नुसती ठेवायची. जे अगदी काही कळलं नाही तरी हरे कृष्ण महामंत्राचं जप करायचं हे कधी विसरायचं नाही. सार जे भक्त नाहीत ते श्री विष्णूंची ही विविध रूपे आणि सृजनाच्या संदर्भातील त्यांचे स्थान जाणू शकत नाहीत. जे भक्त नाहीत ना त्यांचं डोकं पिकून जातं की हे काय आहे 3 विष्णू आणि काय आहे. तर ते काय म्हणतात काही वेळा नास्तिकवादी म्हणजे म्हणतात न अस्ति भगवान काय म्हणतात ते भगवंत नाही आहेत असे जे नास्तिकवादी आहेत ते युक्तिवाद करतात. आपली छोटीशी बुद्धी असते त्यांनी ते भरपूर वाद घालत असतात आणि ते म्हणतात गर्भोदकशाही विष्णूच्या नाभीतून फुलाची देठ अंकुरणे कसे काय शक्य आहे असं ते म्हणतात. आपली अक्कल लढवतात ते. शास्त्रातील सर्व विधाने म्हणजे केवळ वैदिक शास्त्रातील सर्व विधाने म्हणजे केवळ काल्पनिक कथाच आहेत असे ते मानतात. फॉरेनला हे सगळे जे आपली प्रभुपाद जाण्याच्या आधी हे सगळी लोक आपले जे भारतातले हे जे वैदिक शास्त्र आहे ह्याला काय म्हणायची मायथॉलॉजी आहे. मायथॉलॉजी म्हणजे काय सगळे पुराण कथा आहे. मिथ म्हणजे काय MYTH मिथ म्हणजे काय सगळं फॉल्स आहे. हे सगळे कल्पना आहेत या परिकथा आहेत सगळ्या असं म्हणतात. हे कल्पनेतनं कोणीतरी काढलेलं आहे त्यामुळे त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाही. आणि आपल्या भारतातली लोक काय फॉरेनचे लोक करतात तेच करतात. त्यामुळे सगळ्यांनी काय करून टाकलं हे जे आपलं इतकं भारी ज्ञान आहे ते नाकारलं आणि फॉरेन सारखे मॉडर्न होऊन गेली लोक. म्हणून प्रभुपादांनी आधी काय केलं फॉरेनला गेले आणि फॉरेनच्या लोकांना शिकवलं आणि मग फॉरेनची लोक इथे आणली तेव्हा लोकांना कळलं अरे खरंच आपलं ज्ञान खरंच किती भारी आहे. ते वाचतात म्हणून पुन्हा आपण वाचायला लागलो असं आहे. शास्त्रातील सर्व विधाने केवळ काल्पनिक कथा आहे असे ते मानतात. परम सत्याविषयी ज्ञानातील त्यांचा अनुभव आणि अधिकारी पुरुषांना
पुरुषांचा स्वीकार करण्याविषयीची त्यांची उदासीनता या अवगुणांचा परिणाम म्हणून ते अधिकाधिक नास्तिक होत जातात. ही जी लोक आहेत तर्क वितर्क करणारी, एक तर त्यांना परमसत्याविषयी भगवंताविषयीचा ज्ञानाचा अनुभव म्हणजे काय, अनुभवच नाही. आणि काय, कोणत्याही अधिकारी पुरुषाचा स्वीकार नाही, कोणत्याही गुरुचा स्वीकार नाही. कोणीतरी श्रेष्ठ स्वीकार कधी करणार, त्यांना वाटतं मीच शहाणा, तर ते स्वीकारणार कोणाकडून, बरोबर आहे. जेव्हा ग्लास रिकामा असेल तेव्हा तुम्ही स्वीकारणार ना. ह्यांचे ग्लास कायम भरलेले आहेत, त्यांना वाटतं आम्ही हुशार, त्यामुळे ते कोणाचेच अधिकारी पुरुषाचा स्वीकार करत नाही. त्यांची उदासीनता असते, त्यासाठी ते तयार नसतात. हे सगळे काय आहेत, अवगुण आहेत. म्हणून ते आणखीन नास्तिक होत जातात, आणखीन नास्तिक होतात. ते म्हणजे भगवंताविषयी काहीच मानायला तयार होत नाही. ते भगवंतांचे स्वरूप मुळीच जाणू शकत नाहीत. तथापि भगवत कृपेने ध्रुव महाराजांसारखा एखादा भक्त हा भगवंतांच्या सर्व अभिव्यक्ती म्हणजे जे भगवंतांचे जे अवतार आहेत, विस्तार रूप आहेत आणि त्यांची विभिन्न स्थिती जाणू शकतो. असे म्हटले जाते की ज्या मनुष्याला भगवंतांची अल्पशी देखील कृपा प्राप्त झाली आहे तो भगवंतांचे महात्म्य जाणू शकतो. इतर लोक परमसत्याविषयी तर्क करीत राहतील आणि तरीही ते भगवत स्वरूप जाणून घेण्यात सदैवच असमर्थ राहतील. काय आहे, तर्क वितर्काने भगवंत आपण कधीही जाणू शकणार नाही. दुसऱ्या शब्दात मनुष्य जोपर्यंत भक्तांच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत तो दिव्य भगवत रूप किंवा आध्यात्मिक जग आणि तेथील दिव्य कार्य कधीही जाणू शकणार नाही. कारण भक्त जेव्हा भेटतात तेव्हा भक्त काय करतात, सगळं ज्ञान देतात. पण ज्ञान घेण्यासाठी आपण आपल्याला मांडलं तर पाहिजे ना, दाखवलं तर पाहिजे की मला माहिती नाहीये, मी अज्ञानी आहे, करूया प्रकट अज्ञान. पण लोकांना आपलं अज्ञानच प्रकट करायचं नसतं. त्यामुळे जर आपण काही आपल्याला माहिती नाहीये ना, अगदी आपल्याला भक्ती देऊन 10 वर्ष झाले आणि आपल्याला काही माहिती नाहीये तर स्पष्ट सांगायचं. कारण जेव्हा आपण दाखवू की मला माहिती नाही तेव्हाच आपल्याला ते ज्ञान मिळणार आहे, बरोबर. ठीक आहे. आता 15वा श्लोक. काही शंका नाहीये ना? नाही. 15वा श्लोक. याचं मोठं आहे तात्पर्य पण खूप छान आहे. हे भगवन, तुमच्या अखंड दिव्य दृष्टिक्षेपाने तुम्ही भौतिक कार्याच्या सर्व अवस्थांचे परमसाक्षी आहात. काय आहात भगवंत, तुम्ही कसे करता, तुमचा दिव्य दृष्टिक्षेप असतो सगळीकडे आणि कसा असतो तो, अखंड असतो. म्हणून असं म्हटलं जातं की काय, आपण कुठेही सेवा करू भगवंत बरोबर ते बघत असतात. तुम्ही बौद्धिक कार्याच्या सर्व अवस्थांचे परमसाक्षी आहात. तुम्ही काय आहात, सगळ्या अवस्थांचे साक्षी आहात. तुम्ही सदैव मुक्त आहात, तुम्हाला कोणीच बांधू शकत नाही. तुम्ही विशुद्ध सत्वामध्ये स्थित आहात. भगवंत कुठे असतात, आपल्या धामात असतात. त्यांना हे सगळे 3 गुण वगैरे हे काही स्पर्शही करू शकत नाही. तुम्हीच कोणत्याही प्रकारे परिवर्तित न होता परमात्म्याच्या रूपाने स्थित आहात. भगवंतांना काही परिवर्तित व्हायला लागत नाही. भगवंताचं शरीर आणि आत्मा म्हणजे भगवंत ह्याच्यात काही फरक नाही. भगवंतांमध्ये काही परिवर्तन होत नाही. 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण असे मूळ भगवंत तुम्ही आहात. भगवंतांमध्ये 6 ऐश्वर्य आहेत म्हणून भगवंतांना भगवान म्हणतात. भग म्हणजे ऐश्वर आणि वान म्हणजे असलेला. जसं म्हणतो आपण गाडीवान म्हणजे ज्याच्याकडे गाडी आहे तो, तसं भगवान. 6 ऐश्वर्य भगवंतांकडे पूर्ण प्रमाणात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना 100% म्हणजे 100 पैकी 100 मार्क, तर 100% अशी भगवंतांकडे जी ऐश्वर्य आहेत ती पूर्ण आहेत. आता आपण म्हणू वेगवेगळे हिरो हिरोईन आहेत, तेही देखणे आहेत, तेही सुंदर आहेत, पण ते 1-2%. पण भगवंत कसे आहेत 100%. तसे भगवंतांची ऐश्वर्य 6 आहेत. ती कोणती कोणती आहेत, भगवंत सर्वात सुंदर आहेत, बरोबर. मग भगवंत कसे आहेत, सर्वात ऐश्वर्यवान आहे. दुसरं भगवंत सर्वात बुद्धिमान आहे. चौथं भगवंत सर्वात शक्तिमान आहे. 5वं भगवंत सर्वात प्रसिद्ध आहे आणि 6वं भगवंत सर्वात वैरागी आहेत. कोणकोणती ऐश्वर्य आहेत, सर्वात सुंदर, नंतर सर्वात बुद्धिमान, सर्वात धनवान
सर्वात शक्तिवान, सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात वैरागी. आले लक्षात? आले सगळ्यांचे 6 ऐश्वर्य. 6 ऐश्वर्यां परिपूर्ण असे मूळ भगवंत तुम्ही आहात आणि प्राकृतिक गुणांचे शाश्वत स्वामी देखील तुम्ही आहात. हे जे 3 गुण आहेत त्याचे स्वामी पण तुम्हीच आहात. अशा रीतीने तुम्ही साधारण जीवमात्रांपासून सदैव भिन्नच आहात. काय आहे? जीव वेगळे आणि भगवंत वेगळे. बरोबर? विष्णू रूपाने तुम्ही अखिल विश्वाच्या सर्व कार्यांचे व्यवस्थितपणे पालन करता. काय दिलंय बघा, आपण नेहमी सांगतो काय आहे की भगवान कृष्ण म्हणजे कोण? जे गोलोक वृंदावनामध्ये बासरी वाजवतात आणि लीला करतात आणि आनंद घेतात. हे घरातले कृष्ण. आणि कृष्णाला जेव्हा ऑफिसला जायचंय, वेगवेगळी कार्य करायची बाहेरच्या सृष्टीत, आध्यात्मिक लोक सोडून जे बाहेर कार्य करायची, त्यासाठी कोण जातं? भगवंत जातात. त्याला काय म्हणतात? विष्णू सगळे. म्हणून इथे दिलाय विष्णू रूपाने तुम्ही अखिल विश्वाच्या सर्व कार्यांचे व्यवस्थित पालन करता. लक्षात आलं? तरीही त्या सर्वांपासून पूर्णपणे अलिप्त असता. भगवंत कार्य करतात पण काय? अलिप्त आहेत त्यातनं. सर्व यज्ञफळांचे भोक्ताही तुम्हीच आहात. केवढं सारं ज्ञान मिळालं बघा ध्रुवांना. तात्पर्य, भगवंतांच्या परमश्रेष्ठत्वा विरुद्ध असे एक नास्तिकवादी मत आहे. नास्तिकवादी काय? अनेक मतं आहेत. त्यातलं प्रभुपाद म्हणतात एक मत. कोणतं सांगितलं? भगवंत जे सर्वश्रेष्ठ आहे ना त्याच्या विरुद्ध म्हणणारं एक मत आहे. काय? परमेश्वर अथवा परमपुरुष हा प्रकट, अप्रकट आणि निद्रिस्त, जागृत होत असेल तर त्याच्यामध्ये आणि साधारण जीवामध्ये भेद तो काय? ते काय म्हणतात की भगवंत, तुम्ही म्हणता ना भगवंत अवतरित झाले आणि मग भगवंत अप्रकट झाले, परत निघून गेले धामाला. भगवंत उठले, भगवंत झोपले. अरे म्हणजे साधारण जीवासारखेच आहेत की, तुम्ही कशाला त्यांना एवढं श्रेष्ठ समजता? असे हे नास्तिकवादी म्हणतात. प्रभुपाद समजवतात पुढे. ध्रुव महाराज या ठिकाणी भगवंतांचे अस्तित्व आणि साधारण जीवाचे अस्तित्व यामधील भेद अत्यंत काळजीपूर्वक स्पष्ट करीत आहेत. आता पुढे सगळं आहे ना भेद आहे. एक आहे भगवंत आणि दुसऱ्या बाजूला आहे जीव. खूप मस्त दिलंय सगळं. ते म्हणजे काय? ध्रुव महाराज भेद दर्शक अशा पुढील गोष्टीत सांगत आहेत. कसं, कशा रीतीने दाखवत? भगवंत काय? नित्य मुक्त आहे. ते या प्राकृतिक जगतात. हा हरिबोल ऐकू येत नाहीये का? काही शंका माताजी? ज्योती माताजी? नाही मला ना काही ऐकायला नाही आलं. तुम्ही म्हणजे माझं फोन झाला. ठीक आहे, सुरू करू वाचायला. ध्रुव महाराजांनी जे समजवलंय ते वाचते इथे. भगवंत नित्य मुक्तच आहेत. ते भगवंताबद्दल चाललंय. ते या प्राकृतिक जगतात म्हणजे या भौतिक जगतामध्ये जेव्हा प्रकट होतात म्हणजेच अवतरित होतात तेव्हा ते म्हणजे भगवंत भौतिक प्रकृतीच्या 3 गुणामध्ये कधीच गुरफटले जात नाही. म्हणून ते त्यांना म्हणतात त्र्यधीश. त्र्यधीश म्हणजे काय? जे 3 गुण आहेत त्याचे ते अधीश आहेत म्हणजे स्वामी आहेत. भगवद्गीतेत 7.14 हा जो श्लोक आहे, एक मिनिट काढून दाखवते तुम्हाला. इथे प्रभुपादांनी पण दिलाय. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. भगवंत काय म्हणतात? ही जी माझी माया शक्ती आहे ती कशी आहे? दैवी आहे आणि काय आहे? गुणमयी आहे. जे 3 गुण काय आहेत त्या मायेच्या अधिपत्याखाली असतात. तर मम माया दुरत्यया, त्या मायेला तरुण जाणं, पार करणं हे कठीण आहे. असं सर्व जीव त्रिगुणांनी बद्ध झालेले आहेत. भगवंतांची बाह्य म्हणजे बहिरंग शक्ती जी आहे मायाशक्ती ती अत्यंत शक्तिशाली आहे. पण त्रिगुणांचे स्वामी असलेले भगवंत त्या त्रिगुणांच्या क्रिया प्रतिक्रियांपासून नित्यमुक्त आहेत. म्हणजे ते 3 गुण भगवंतांवर काही करू शकत नाही. यास्तव म्हणजेच म्हणूनच ईशोपनिषद मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंत कसे आहेत? अप्रदूषित आहेत.
भगवंत कधीच दूषित होत नाही. त्यांना कोणताही दोष लागत नाही. भगवंत कसे आहेत, ईशोपनिषद आपण कधी वाचू तेव्हा आहे, त्यात दिलेलं आहे भगवंतांचे गुण दिलेत. भगवंत आहेत शुद्धम. भगवंत कसे आहेत, स्वतः शुद्ध आहेत आणि शुद्धम, इतरांनाही शुद्ध करणारे आहेत. आणि भगवंत अपापविद्धम आहेत, म्हणजे भगवंतांना पाप कधीच लागत नाहीत. उलट समोरच्याचे पाप ही ते नष्ट करतात. म्हणून इथे दिलाय ते कसे आहेत, अप्रदूषितच आहेत. भौतिक जगातील प्रदूषण परम भगवंतांना कधीच प्रदूषित करू शकत नाही. जसं सूर्यनारायण उगवले आणि सूर्यांचा मोठा प्रकाश पडला, एखाद्या घाण ठिकाणचं पाणी सूर्यनारायण हे करतात, सुकवतात, तर सूर्याला कधी त्याचा वास लागतो का? नाही. तसं सूर्य जसा प्रदूषित होत नाही तसे भगवंत पण प्रदूषित होत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझा परमभावम न जाणणारे केवळ मूर्ख आणि दुष्ट लोक मला एक साधारण मनुष्यासमान समजतात. हा श्लोक आहे तो 9.11 आहे. तो श्लोक असा आहे, अवजानंती माम मूढा. अवजानंती म्हणजे काय, माझा उपहास करतात. जे मला नीट जाणत नाहीत ते काय करतात, माझा उपहास करतात. माम म्हणजे मला. कोण जाणत नाहीत, हे मूर्ख लोक. कधी जाणत नाहीत, मानुषीम तनुमाश्रिता. मानुषी म्हणजे मनुष्य रूप जेव्हा मी घेतो तेव्हा हे काय मला जाणत नाही. आणि परमभावम अजानंतो म्हणजे काय, माझं दिव्य जे स्वरूप आहे अजानंतो म्हणजे ते जाणत नाही. आणि काय करतात, ते चूक करतात, ते मला समजू शकत नाहीत. ते कसे आहेत, मूर्ख आहेत. ते प्रभुपादांनी दिले. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझा परमभाव न जाणणारे केवळ मूर्ख आणि दुष्ट लोक मला एक साधारण मनुष्य समान समजतात. परमभाव म्हणजे ते सदैव दिव्यत्वामध्ये भगवंत स्थित आहेत. भौतिक प्रदूषणाचा भगवंतांवर प्रभाव पडू शकत नाही. ठीक आहे, पुढचं पॅरेग्राफ. आता आणखीन भेद आहे, मस्त सगळं छान सांगितलंय बघा. भगवंत आणि जीव यांच्यामधील आणखीन एक भेद असा की जीव नेहमी अंधकारातच असतो. आपल्याला बरेचदा वाटतं की अरे आम्ही भक्त आहोत, आम्हाला आहे ना सगळं ज्ञान झालं, तरी आपल्याला सगळं नाही ज्ञान झालेलं. बघा काय नाही झालेलं, मला तुमच्या मनातलं माहिती आहे का, मला तुमचा सगळा भूतकाळ माहिती आहे का, आपला कोणाचा जरी भविष्यकाळ माहिती आहे का आपल्याला? नाही. बरोबर, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. म्हणून आहे जीवाला म्हटलं जातं तो अंधकारात आहे. जीव जरी सत्वगुणात स्थित असला तरी त्याच्यासाठी अज्ञात अशा अनेक गोष्टी असतात. तथापि पण कसं आहे, भगवंतांच्या संदर्भात हे सत्य लागू पडत नाही. भगवंतांना भूत, वर्तमान, भविष्य आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात घडणारे सर्व काही भगवंत जाणतात. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, वेदाहम समतीतानी. हा जो श्लोक आहे, आता आपण 1 मिनिटात मी काढते, तो सांगते तुम्हाला. हा श्लोक आहे, एकच मिनिट. वेदाहम समतीतानी. वेद म्हणजे काय, जाण. हे अर्जुना काय कर, तू जाण. अहम म्हणजे काय आहे, माझ्याबद्दल जाण. काय आहे, समतीतानी म्हणजे भूतकाळात झालेलं. वर्तमानी म्हणजे काय, वर्तमानाने म्हणजे वर्तमान काळातलं. आणि हे अर्जुन काय आहे, भविष्याणी म्हणजे काय, मला काय काय माहिती आहे भूतकाळात सगळं घडलेलं, वर्तमानात घडलेलं आणि भविष्याणी हे आहे. मग काय पुढे दिलंय, च भूतानी म्हणजे सगळे जे जीव आहेत त्यांच्याबद्दलही मला सगळं माहिती आहे. आणि पुढे दिलंय, मामतू वेदन कश्चना. पण काय आहे, मला कोणी जाणत नाही, मी सगळ्यांचं सगळं काही जाणतो. भगवंत वेदाहम समतीतानी या शब्दात या तथ्याचे अनुमोदन करतात. काय की मला सगळ्यांचं सगळं काही भूत भविष्य वर्तमान सगळं माहिती आहे आणि सगळ्यांच्या अंतःकरणात काय आहे ते पण जाणतो मी. भगवंत काही आत्मा नाहीत, तर ते अविकारी परमात्मा असून सर्व जीव त्यांचे अंश आहेत. हे का सांगितलंय,
कारण हे जे मायावादी आहेत ते काय म्हणतात की आपण एक दिवस काय होऊन जाणार, आपण भगवान होऊन जाणार असं म्हणतात ते लोक. मर्जिन इंटू ब्रह्मन, ते म्हणतात ना की आम्ही ब्रह्मनमध्ये विलीन होणार आणि आम्हीच मग भगवंत होऊन जाणार. म्हणून प्रभुपाद नेहमी हे सांगतात की काय आहे, जीवात्मा हा नेहमी जीवात्माच राहणार, तो भगवंतांचा कायम दासच राहणार आणि त्यांनी त्याचं स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास आणि भगवंत भगवंतच राहणार. बरोबर. सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत. जीवाला दैव मायेच्या मार्गदर्शनाखाली या भौतिक जगात येण्यास भाग पाडले जाते. म्हणजे काय आहे, जीव कसा येतो या जगात फोर्सफुली येतो. तो स्वतःहून येतो का कुठेही, मी टाटाच्या घरी जन्म घेईल असा तो विचार करतो का, मी इतका देखणाच होईल असं काही नाही. त्याला जिथे त्याचे कर्मफळ आहेत, इच्छा आहेत पूर्वीच्या, त्याच्यानुसार त्याला भाग पाडलं जातं इथे येण्यासाठी. दैवानुसार त्याला भाग पाडलं जातं. पण भगवंत जेव्हा भौतिक जगात येतात तेव्हा अवतरित होतात तेव्हा ते आत्ममायया, म्हणजे काय, आत्ममाया म्हणजे अंतरंगा शक्तीने भगवंत येतात. अंतरंगा शक्ती आध्यात्मिक शक्ती आहे भगवंतांची. या व्यतिरिक्त जीव हा काळाच्या भूत, वर्तमान आणि भविष्य या 3 रूपांच्या प्रभावाखाली असतो. काय, त्याच्या बद्ध जीवनात त्याला प्रारंभ अर्थात जन्म आणि अंत अर्थात मृत्यूही आहे. एक तर काय आहे, बद्ध जीव आला या जगात तर त्याला एक तर जन्म आहे आणि नंतर शेवटी मृत्यू पण आहे आणि मधल्या काळात भूत, वर्तमान, भविष्य याच्या प्रभावाखाली असतो. जे घडून गेलंय त्याचं तो अरे 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 असं कसं झालं, ही चूक माझ्याकडून कशी झाली, अरे अरे, किंवा अरे हे माझ्या हातातनं निसटून गेलं, असं काहीतरी तो गेलं ह्याचा विचार करत असतो. नंतर भविष्यात काय होणार ह्याची नेहमी त्याला कुतूहल असतं तेच. आणि वर्तमान काळात तो सगळे प्रयत्न करत असतो आपले. तर अशा तऱ्हेने तो काय करत असतो, त्या प्रभावाखाली असतो आणि त्याला बद्ध जीवाला प्रारंभ म्हणजे जन्म आणि मृत्यूही आहे. पण भगवंत कसे आहेत, भगवंत आदिपुरुष आहेत, मूळ पुरुष आहेत, ब्रह्मसंहितेत ब्रह्मदेव आदिपुरुष भगवान श्री गोविंदांना सादर प्रणाम करतात. बघा पहिला श्लोक जो आहे तो ईश्वर परम, म्हणजे काय, भगवंत कसे आहेत, परम ईश्वर आहेत. ईश्वर परम कृष्ण आहेत. ते कसे आहेत, सच्चिदानंद विग्रह, अनादी, त्यांच्या आधी कोणी नाहीये. ते कसे आहेत, आधी, सगळ्यांच्या आधी तेच होते, आधी गोविंद, सर्व कारण कारणम, सर्व कारणांचे ते कारण आहेत. ब्रह्मसंहितेत तात्पर्यात वाचते, ब्रह्मसंहित ब्रह्मदेव आदिपुरुष भगवान श्री गोविंदांना सादर प्रणाम करतात. त्या आदिपुरुष गोविंदांना प्रारंभ नाही, मात्र या भौतिक जगाच्या उत्पत्तीस प्रारंभ आहे. हे भौतिक जगत काय उत्पन्न होतो त्याला एक सुरुवात आहे. वेदांत सूत्र सांगते की जन्माद्यस्य यतः, जन्माद्यस्य यतः या शब्दाचं आहे जन्म अधिक आदी, अस्य आणि यतः म्हणजे काय, यतः म्हणजे ज्यांच्यापासून, यस्य म्हणजे काय, हा जो व्यक्त ब्रह्मांड आहे त्याचं काय काय होतं, जन्म आदी होतो म्हणजे काय, सृष्टी होते ब्रह्मांडाची, मग स्थिती आणि प्रलय हे सगळं कोणाच्या शक्तीने होतं, कोण करतात, हे सगळं भगवंत करतात. कुठे गेलं, एकच मिनिट. हा, जन्माद्यस्य यतः, सर्व काही भगवंतांपासून उगम पावते, मात्र भगवंतांना जन्म नाही. भगवंतांना जन्म नाही, भगवंत आदी आहे. सर्वांचे कारण आहेत ते. भगवंतांच्या ठाई सर्व षडैश्वर्य पूर्ण आणि कल्पनातीत मात्रेमध्ये आहे. आपण जसं म्हटलं 100%, तर 100% पेक्षा जास्त कल्पनांच्या अतीत असे आहे आणि पूर्णपणे आहे, काही कमी नाहीये. काय आहे, आता आपण म्हणतो अरे हा हिरो सुंदर दिसतो किंवा हिरोईन, ते 40 वर्षांनी बघू नाही वाटत, बरोबर. पण भगवंत कसे आहेत, कायम अतिशय सुंदर राहतात. तसंच सगळी ऐश्वर्यांची सर्व काळी पूर्ण मात्रेत असतात. ते म्हणजे भगवंत हे भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत. भगवंतांची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत खंडित होत नाही आणि ते अखिल विश्वाचे पालन करते असले तरी त्यापासून अलिप्त आहेत.
ते पालन पोषण करतात पण कोणाची नाही आहेत, ते अलिप्त आहेत त्याच्यापासून. वेदांमध्ये कठोपनिषद 2.2.13 मध्ये म्हटले आहे काय, नित्यो नित्यानाम चेतन चेतनानाम. या श्लोकाचा आधार घेऊन प्रभुपाद समजवत आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ पालन करता आहेत. जीवांनी त्यांच्या संतुष्टीप्रित्यर्थ म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करून भगवंतांची सेवा केली पाहिजे. का? कारण भगवंत सर्व यज्ञफळांचे एकमेव योग्य भोक्ता आहेत. यास्तव म्हणजे म्हणूनच प्रत्येक मनुष्य मात्राने आपले जीवन, धन, बुद्धी आणि शब्द यांद्वारे त्यांची म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा केली पाहिजे. म्हणून काय हे सगळं सांगण्याचं प्रयोजन काय, प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, आपलं जीवनभर भक्ती केली पाहिजे. आपलं धन थोडं तरी का होईना भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे. आपली जी बुद्धी आहे ती भगवंतांना जाणण्यासाठी आणि भगवंतांच्या सेवेत वापरली पाहिजे. आणि जे आपले शब्द आहेत ते उगाच प्रगल्भ ह्याच्या कुटाळक्या त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा भगवंतांबद्दल जेव्हा आपण स्तुती करतो, कीर्तन करतो, हे भागवतम, गीत, भजन वाचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा रीतीने आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. हीच जीवाची मूळ स्वरूप स्थिती आहे. अशी सेवा करणं ही काय आहे, जीवाची मूळ स्वरूप स्थिती आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. मनुष्याने सामान्य जीवाची निद्रा, आता काय सामान्य लोक झोपतात आणि भगवंतांची कारणोदकशाही म्हणजे कारण सागरातली निद्रा, कारण उदक, हे कारण उदक म्हणजे कारण समुद्र, ह्यातली निद्रा याची तुलना करायची नाही. आपण काय आहोत, किती कारणोदकशाही विष्णू मोठा असेल तुम्ही नुसतं विचार करा. तुम्ही सगळ्यांनी आता डोळे मिटा आणि विचार करा, जो विष्णू पहुडलाय शेषनागावर आणि ज्यांनी श्वास सोडल्याबरोबर त्याच्या शरीराच्या प्रत्येक केसाच्या रोमछिद्रातनं एवढं मोठं ब्रह्मांड निघतंय की त्या ब्रह्मांडामध्ये एक अख्खे मोठे गर्भोदकशाही विष्णू शिरतात, ते लेटतात त्याच्यावर शय्येवर झोपतात आणि त्यांच्या बेंबीतनं कमळ निघालं, त्याच्यावर बसला ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवानी त्या कमळाच्या देठात हे 14 भुवन केली. त्यातलं मधलं भुवन आहे ते पृथ्वी. ती पृथ्वी केवढी मोठी आहे, अजून आपण सगळ्यांनी सगळी अख्खी पृथ्वी पाहिली नाहीये, बरोबर. तर एवढं मोठे कारणोदकशाही विष्णू आणि त्यांची निद्रा आणि आपली बारीकशी झोप ह्याची आपण तुलना जरी करू शकतो का? नाही. मायावादी दार्शनिक या सर्व सत्य परिस्थितीशी जुळवून घेण्यात असमर्थ असल्याने निराकारवादाच्या अथवा शून्यवादाच्या निष्कर्षाला येतात. त्यांच्या त्या एवढ्याशा बुद्धीला हे समजतच नाही, पटत नाही आणि त्यांना पचत की नाहीये. मग ते काय म्हणतात की नाही 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 हे काय शक्य नाही, सत्य परिस्थिती त्यांना स्वीकारली जात नाही आणि त्यामुळे ते म्हणतात निराकारवादी आहे. ते काय आहे, नुसता प्रकाश आहे किंवा शून्य आहे. शून्य म्हणजे आता उपभोगून घ्या, हे मेल्यानंतर काहीच नाही, सगळं शून्य होणार आहे असे म्हणतात. पण आणि मग त्यांचे काय प्रगती होणार आहे, कळलं आहे. मस्त होतं ना आजचं, खूप छान. तर आपले 15 श्लोक झाले. काही शंका असेल तर विचारा, नाही तर आपण थांबूया आता. ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.